जनावरांची खरेदी आपल्याला आता थांबवायला पाहिजे. कारण विनाकारण आजूबाजूच्या मुर्रामशी उगाचच म्हणजे राजस्थानच्या बाउंड्रीवरच्या असतील किंवा आता तसं बघायला गेलं तर दिल्लीला लागून काही राज्य आहेत. आता नोएडा म्हणजे तिकडे युपीचा आग्र्याचा काही भाग आहे, राजस्थानचा काही भाग आहे, एमपीचा काही भाग आहे. त्याचबरोबर पंजाबच्या सुद्धा बाउंड्रीवरनं म्हणजे पंजाबमध्ये ब्रिडिंगमध्ये काम चांगलं झालं नाही काय, काम चांगलं आहे. पण जे प्रॉपर हरियाणाच्या त्या एरियामध्ये जिथं जसं चांगलं काम झालेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी झालेलं नाही आहे. त्यामुळे थोडस ही भीती आहे. तिथलेच व्यापारी काय करतात, आपल्या शेतकऱ्याला म्हशी देतात. कुठं कुठं व्यापाऱ्यांच्या मध्ये सुद्धा चढ उतार चालू असतो की इथं चांगल्या म्हशी देतात, इथं चांगल्या म्हशी. असं काही नसतं दादांनो. हे सगळं आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यालाच या ठिकाणी म्हशी द्यायचा त्यांचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो. दुसरी गोष्ट आहे काय की म्हशी खरेदी करताना पहिल्या दुसऱ्या वेताचीच या ठिकाणी किंवा तिसऱ्या वेताचीच खरेदी करा आणि आपल्या गोट्यामध्ये 4 ते 5, 6 वेतापर्यंत ती ठेवायला पाहिजे. आता माझ्या गोट्यामध्ये 10 वेतापर्यंत या ठिकाणी मी जनावर ठेवले.